नमस्कार मित्रांनो, भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पावन पोष महिन्यात शंभूशेष महाराज जे भिलटेक येथील आहेत त्यांची माहिती बघणार आहोत. काय आहे या भिलटेकची कथा ते या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर व्हिडिओ सुरू करूया. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील भिलटेक हे छोटेसे पण श्रद्धेने मोठे गाव. या गावाचे दैवत म्हणून शंभूशेष नाग महाराज यांची विशेष भक्तिभावाने पूजा केली जाते. गावकऱ्यांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही प्रकट कथा आजही भक्तांच्या मनात जिवंत आहे. तर काय आहे ही कथा, तर चला बघूया. खूप वर्षापूर्वी भिलटेक परिसर दाट जंगलाने आणि शेतीने वेढलेला होता. त्या काळी गावातील शेतकरी शेतात नांगरणी करत असताना वारंवार एक अद्भुत नाग दिसत असे. हा नाग इतर सापांसारखा हिंसक नव्हता, तर शांत, तेजस्वी आणि वेगळ्याच आभनेने युक्त होता. एकदा शेत नांगरताना शेतकऱ्यांचा नांगर जमिनीत अडकला. खोदकाम करतानाच जमिनीतून नागफणीसह स्वयंभू नागरूप प्रकट झाले. त्या क्षणी सर्वत्र तेज पसरले आणि लोकांच्या मनात भीती नव्हे तर श्रद्धा निर्माण झाली. गावातील वयोवृद्धांनी सांगितले की हा नाग साधा नाही, हा शंभूशेष महाराजांचा अवतार आहे. लोककथेनुसार शंभूशेष महाराज हे भगवान शंकराचे अंशांतर मानले जातात. ते गावाचे रक्षण करतात, संकटे दूर करतात आणि भक्तांची मनोभावे प्रार्थना ऐकतात. ज्या शेतात ते प्रकट झाले त्या ठिकाणी नंतर देवस्थान उभारण्यात आले. नागपंचमी व यात्रा. नागपंचमीला हे मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. पौष महिन्यात येथे यात्रा भरते. दूरदूरवरून भाविक नवस फेडण्यासाठी येतात. सर्पदंश, आजार, संकटे यापासून संरक्षण मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे. आजही भिलटेक आणि आजूबाजूच्या गावातील लोक कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शंभूशेष महाराजांचे नाव घेतात. देवस्थान हे फक्त मंदिर नसून ते गावाच्या श्रद्धेचे केंद्र आहे. शंभूशेष महाराज की जय. भिलटेक गावाचे रक्षण करते अशी शंभूशेष महाराजांची महती आहे. आपणाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील.